नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज आपण इथे बनवणार आहोत कॅल्शियम, आयरन, व्हिटॅमिन सीने भरलेला बहुगुणी असा शेवगा. हा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. सुपरफूड नावाने ओळखला जाणारा हा शेवगा आपल्या आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर आहे. अशा या बहुगुणी शेवग्याची मसाला भाजी रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 पाव शेवगा, जो असा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतला, मिठाच्या पाण्यात ठेवला होता. आता त्याच पाण्यासोबत आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे किंवा एखाद्या पातेल्यात घातला तरीसुद्धा चालते. थोडीशी हळद घालायची, झाकण ठेवून आपल्याला जवळपास 90% हा शेवगा शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2 कांदे, साधारण एवढ्या आकाराचं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक, लसण, जिरं, बडीशेप घेतली आहे पाव चमचा, 1 चमचा धणे, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, मसाला फूल घेतलेला आहे, दगडफूल, त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि दालचिनीसुद्धा घेतलेली आहे. सोबतच मी इथे 1 पाव चमचा तांदूळसुद्धा घेतलेले आहेत. ग्रेव्हीमध्ये किंवा या मसाल्याच्या रस्स्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्ही जर एकदा घालून ही भाजी बनवली ना, खरंच सांगते खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीची बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आता कांदा आणि खोबरं गॅसवर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. शक्यतो खोबरं भाजताना थोडंसं लक्षच ठेवायचं, कारण ते लवकर जळतं. जास्त जळू नये म्हणून आपल्याला त्याकडे लक्ष ठेवायचं आणि पाहिजे तसं त्या पद्धतीचं भाजून बाजूला काढून ठेवायचं. सोबत कांदेसुद्धा बऱ्यापैकी भाजले गेले तर ते सुद्धा इथे बाजूला काढून घेतलेले आहेत. आता एक पॅन घेऊया, ज्यामध्ये आपल्याला जो खडा मसाला आहे ना तो घालायचा. तेल न घालता त्याला हलकंसं मंद आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर राहिलेले सर्व मसाले आपल्याला एकत्र पॅनमध्ये घालायचे. त्यानंतर आपण वरून थोडंसं हलकंसं तेल घालूया आणि सोबतच 1 पाव चमचा इथे आपल्याला खसखससुद्धा घालून घ्यायची आहे. खूप छान फ्लेवर येतो. आता हे सर्व मसाले मंद आचेवर जळू न देता, करपू न देता चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता हे मसाले छान भाजल्या गेलेले आहेत. तर आता आपण हे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच जे भाजलेलं खोबरं आणि कांदा आहे ना, तर तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. पण त्याआधी भाजलेल्या खोबऱ्याचे असे पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचे आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये वाटायला त्रास होणार नाही. आपण नेहमीच म्हणतो की शेवगा आपण जेव्हा बनवतो तर तो हॉटेलसारखा किंवा रेस्टॉरंटसारखा लागत नाही. पण आज तुम्ही या पद्धतीचा बनवून बघा. खरंच सांगते, तुम्हाला हॉटेल आणि रेस्टॉरंटपेक्षाही जास्त रुचकर आणि चवदार ही भाजी लागणार आहे. तर काय करायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून मसाला मिक्सरला चांगला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा मसाला वाटून झाला की गॅसवर कढई ठेवायची, गरजेनुसार त्यामध्ये तेल घालायचं. आता तेल आपल्या आवडीप्रमाणे घालायचं बरं का, कारण काय होतं, कधी कधी जास्त होतं तर जास्त झालं किंवा कमी झालं की कमी झालं असं न होऊ देता आपल्या आवडीप्रमाणे तेल घालायचं, मोहरी घालायची, कांदा घालायचा, लसणसुद्धा सोबतच आपल्याला घालायचं आहे. छान परतल्या गेलं की फुल आचेवर एक त्याला ताव येऊ द्यायचा. त्यानंतर हलकंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे अशी फायर लागते. क्रॉस करायचा थोडासा पॅन किंवा कढई आणि त्याला फायर लागली की मस्त त्याला असा छान स्मोकी फ्लेवर येतो आणि तोच फ्लेवर आपल्याला रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये भेटत असतो. पण या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी सावधानतेनं जर बनवलं ना, तर तोच फ्लेवर आल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगते. त्यानंतर टोमॅटो घालायचा, सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची, चांगलं त्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद आणि लाल मिरची पावडर घालायची आणि टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत मस्त आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता हे छान परतलं गेलं की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं, थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाला आपला जळणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मस्त लागतो ना हा शेवगा. खरंच सांगते ना, एवढा सुगंध दरवळते आहे आणि ज्या वेळेला आम्ही खाल्ला ना, खरं सांगते मी तुम्हाला, 2-2 तास आमच्या हाताचा वाससुद्धा जात नव्हता. एवढा छान मसालेदार हा शेवगा तयार झालेला होता. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये त्याला मिक्स करत राहायचं. ज्या वेळेला आपल्याला असं कळलं की आपला मसाला हा छान शिजला गेलेला आहे, मस्त असा दाणेदार झालेला आहे, त्यावेळेला त्याला व्यवस्थित आधी एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 80 ते 90% शिजलेला शेवगा त्यामध्ये घालायचा, पाण्यासकट घालायचा, कारण त्याच पाण्यामध्ये आपला मेन शेवग्याचा फ्लेवर उतरलेला राहतो.
सोबतच मीठ घालायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला ही भाजी किती घट्ट ठेवायची, किती पातळ करायची. जास्तही पातळ करू नका, म्हणजे कसं आहे ना, मसाला हा शेवग्याला थोडासा असा चिटकलेला पाहिजे, तेव्हा छान लागतो. गरजेनुसार पाणी घालायचं गरज वाटली तर. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटानंतर आपली इथे ही शेवगा मसाला भाजी किंवा मसाला शेवगा भाजी एकदम झक्कास अशी लजीज तयार झालेली आहे. तुम्ही एकदा बघू शकता. तुम्हाला शेवग्याची भाजी आवडते का? आवडते तर कोणत्या पद्धतीची आवडते हे नक्की कळवा. ही पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन पद्धतीची अस्सल गावरान चवीची शेवग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा. त्यानंतर या शेवग्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त अशी मी इथे कळण्याची भाकरी बनवते आहे. हा कळणा मी घरीच तयार करून घेतलेला आहे, ज्यामध्ये ज्वारी आणि थोडीशी उडदाची डाळ घातली आणि दळून आणलं चक्कीवरून. आणि खरंच सांगते, या कळण्याच्या भाकरीसोबतनं ही मसाला शेवग्याची भाजी अप्रतिम लागते. एकदा जरूर ट्राय करा. आणि याचसोबत तुम्हाला आणखी एक सांगते की वांग्याच्या भरीतसोबतसुद्धा ही कळण्याची भाकरी खूप छान लागते. ते सुद्धा आपण एखाद दिवशी ट्राय करूया. तर इथे मी आता गरजेनुसार पीठ घेतलेलं आहे, मळून घेतलं चांगलं अशा पद्धतीने आणि छान अशी भाकरी थापून घेतली. आता ज्वारीची भाकरी मला मोठीच आवडते, कारण माझी मामी आई वगैरे बनवतात ना चुलीवरच्या, तर खूप छान आणि अशा मस्त मोठ्या मोठ्या भाकरी बनवतात आणि भाजून इतक्या सुंदर लागतात ना, खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीची एकदा जरूर ट्राय करा. आता ही भाकरी आपल्याला गरम तव्यावर घालून वरून थोडंसं पाणी लावायचं आणि उलटपालट करून मंद आचेवर चांगली खरपूस अशी शेकून घ्यायची. बॅक साईडला चांगली शेकल्या गेली की गॅसच्या फ्लेमवर डायरेक्ट अशी उलटपालट करून समोरच्या साईडलासुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची आहे. अशा पद्धतीची मस्त सुगंध येतो ना ह्या भाकरीचासुद्धा, खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीची कळण्याची भाकरी आणि सोबत मस्त लज्जतदार मसालेदार असा शेवगा एकदा जरूर ट्राय करा. मी बनवलेली आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून फ्रेंड्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला तर मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.